जास्त कुठल्या व्यवसायाकडे मराठी माणूस वळला आहे? म्हणजे आज तुम्ही एवढे मराठी व्यावसायिक तुमच्या आसपास आहेत, आणि तर कुठला व्यवसाय जिकडे तुम्हाला मराठी माणसाचा एक कल दिसतो? जसं आपण म्हणतो ना, गुजराती लोक का मारवाडी लोक, त्यांच्या अकाउंट्स आणि प्रत्येकाची एक स्ट्रेंथ असते. तर तसं मराठी लोकांचा काय कल का काय ताकद आहे? खरंच खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युअली. कारण काय होतं, एक फॉर्म्युला असतो बिझनेसमध्ये, जे बनवायला सोपं असतं ना ते विकायला अवघड असतं, आणि जे बनवायला अवघड असतं ते विकायला सोपं असतं. आपले उद्योजक अशाच प्रोडक्टमध्ये जातात जे बनवायला सोपं असतं. जे वडापाव बनव, मिसळ बनव, मसाले बनव, हे बनवायला खूप सोपं आहे. त्यामुळे बिझनेसच्या लँग्वेजमध्ये ना त्याला एंट्री बॅरियर म्हणतात. म्हणजे एंट्री बॅरियरच नाहीये की हा व्यवसाय दुसऱ्यांनी सुरू करू नये असा बॅरियर नसतो काही. म्हणजे मी हे बनवू शकतो तर कोणीही बनवू शकतं, बरोबर. आणि दुसरा एक गैरसमज असा आहे की आमची क्वालिटी चांगली आहे म्हणून आमच्याकडे लोक येतील, असं येत नाही. क्वालिटी सगळ्यांचीच चांगली असते. खराब का कोणी करेल? सगळ्यांचीच क्वालिटी चांगली असते, आणि जर तो खराब असेल तर चालणारच नाही, तो आपोआप बंद होईल. त्यामुळे क्वालिटी ना इज नो मोर अ पॅरामीटर टू बी हॅव्हिंग अ युएसपी. आपण ज्याला युनिक सेलिंग प्रपोजिशन म्हणतो, युएसपी. क्वालिटी कॅनॉट बी देअर. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करताय. तर आपण काय करतो, आपल्याला जे सहज कळतील ना असेच व्यवसाय करतो. पण खरी जी ग्रोथ आहे ती डिस्रप्टिव्ह मॉडेल्समध्ये आहे. डिस्रप्टिव्ह म्हणजे असा व्यवसाय जो आतापर्यंत नाहीच आहे, आणि एखादा गॅप आहे, त्याला गॅप अनालिसिस म्हणतात. हा गॅप आहे आणि या गॅपमध्ये कोणी व्यवसाय करत नाहीये, तर तिथे जर मी एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला कॉम्पिटिशनच नाहीये, आणि तो गॅप शोधून मी पुढे जाईल तोपर्यंत मागच्याला मला कॅचअप करायला, माझ्या कॉम्पिटिशनला यायला वेळ लागेल, आणि तोपर्यंत मी माझं क्रीम मार्केट खाऊन जाईल. फर्स्ट मोर्स ॲडव्हान्टेज जे म्हणतात. तर गॅप शोधणं ना हे खूप महत्वाचं आहे, आणि ते आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे खूप प्रिडिक्टेबल बिझनेस होतात. खूप जास्त लोक फूड प्रोडक्टमध्ये आहेत, खूप जास्त लोक टेक्स्टाईलमध्ये आहेत, किंवा कपड्यांमध्ये आहेत, किंवा हॉटेल्समध्ये आहेत. पण दॅट इज अ व्हेरी इझी टू स्टार्ट बिझनेस. तर एक कॉम्प्लिकेटेड किंवा असं एक गॅप किंवा डिस्रप्टिव्ह मॉडेल जर तुम्ही शोधू शकलात, म्हणजे एक छोटा व्यवसाय सांगतो तुम्हाला, तो आहे ऑलरेडी, की आपली गाडी कधी कधी आपण लावतो नो पार्किंगमध्ये, बरोबर, किंवा आपल्याला टचवूड की कधी होऊ नये पण हायवेला एखादा ऍक्सिडेंट झाला तर कॉल कुणाला करायचं हे कळत नसतं. तर एका 20 वर्षाच्या मुलाने तो व्यवसाय सुरू केला की त्यांनी त्याच्या फोन नंबरचा QR कोड बनवला आणि तो गाडीवर चिटकवला, आणि तो QR कोड तुम्ही स्कॅन केला तर लगेच त्याच्या घरी फोन लागतो. अच्छा, गाडी ऍक्सिडेंट झाली तर ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याच्या कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. किंवा आपली गाडी चोरीला गेली, किंवा आपली गाडी कुठेतरी रॉंग पार्क असेल तर हा मालक शोधायचा कुठे, तर गाडीवर स्टिकर असतं. हे लोकल लेवलवर खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तुमच्या जागेवर कोणीतरी गाडी लावून गेलं आणि तुम्हाला माहित नाही. एक्झॅक्टली. माझ्या मागे लावली आहे तर मी गाडी काढूच शकत नाही, तर मी शोधणार कुठे याला, बरोबर. तर गाडीवर तो QR कोड लावायचा आणि त्या QR कोडला स्कॅन केला की त्या मालकाला फोन जातो. हा प्रोडक्ट नाहीये, हा प्रॉब्लेम सोल्युशन आहे. करेक्ट. हे का मराठी मुलांनी सुरू केलेलं व्यवसाय? मराठी मुलांनी सुरू केलेलं आहे, राईट. तर असे, आणि हे 500 रुपयाला विकतो. 500 रुपये इज व्हेरी अफोर्डेबल, करेक्ट. तर हा डिस्रप्टिव्ह गॅप आहे. पण मग मला सांगा की हे आज टेक वाईज तर कोणी पण स्वतःचा QR कोड जनरेट करून हे करता येईल, मग का हे त्याच्याशीच बोललं पाहिजे या बिझनेस बद्दल, की त्यांनी जे टेक्नॉलॉजी आणली की QR कोड स्कॅन केला आणि कॉल लागला, हे तर कोणी आज इंटरनेटवर जाऊन मी माझा फोन नंबर टाकून माझा QR कोड जनरेट करून स्टिकर बनवून लावू शकतो. बरोबर. मग हा बिझनेस कसा झाला? पण ह्याला त्यांनी आता बाजूला इकोसिस्टम दिली ना, त्याच्यामध्ये त्यांनी अँब्युलन्सचा नंबर पण टाकला, तुमच्या 5-6 नातेवाईकांचा नंबर टाकला, तुमचं आधार कार्डची लिंक टाकली, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची लिंक टाकली. असं करून त्या एका QR मध्ये सगळंच मिळतं. आणि हे आपल्याला काही न करता, म्हणजे तुमच्या 4 गाड्या असतील तर तुम्ही घरी बऱ्याच आपल्याकडे पार्सल येतं, आणि तो पार्सल परत जातात. तर तुम्ही दारावर लावला तर तो डिलिव्हरी बॉय तुम्हाला स्कॅन करतो, सांगतो आपका पार्सल आहे. तर याचे वेगवेगळे त्यांनी उपाय शोधले. काय नाव आहे याचं? आम्हाला त्याला एक शाउट आउटही द्यायला आवडेल. मी सांगतो, मला एक्झॅक्टली आता कॅच होत नाही. आपल्या लगेजवर लावू शकतो आपण. लगेज म्हणजे आता ते बेनिफिट्स दिसायला लागले. तर ही खूप छान संकल्पना आहे, आणि अशा संकल्पना मुद्दा असा होता की कुठल्या प्रकारच्या व्यवसायात जायला हवं का कल आहे, तर तो खूप सोप्या बिझनेस कडे आहे थोडासा. तर असं डिस्क्रिप्टिव्ह मॉडेल काहीतरी बनवायला हवं. 100 बिझनेसचा अनालिसिस करायला हवा, आणि आपल्या आजूबाजूला बघायला हवं की लोकांना काय त्रास आहे, आणि त्या त्रासाचं सोल्युशन म्हणजे आपलं प्रोडक्ट असायला हवं.